एक तत्वनाम लय अवघड परमार्थ. हे लिंक टिकून राहण्यासाठी महाराज, आठवायसाठी कुणाला त्रास द्यावा लागत नाही महाराज. भगवंताची प्रमाण येण्यासाठी सगळ्यांना अंतकरणापासून नमस्कार करावा लागतोय. काय आता नमो रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे. नम्र जर झालं ना महाराज, मनानेच ज्ञानेश्वरी कळते. जवळ नम्र होत नाही तोवर ज्ञानेश्वरी कळत नाही. लहानपण देगा देवा, ज्याला लहान होता आलं ना त्याला कपडे नाही मिळायचे छान, पण जगात सगळ्यात म्हणून नम्र व्हायला शिकलं पाहिजे. कोण नम्र होतो? असे नम्र झाले महाराज तो खूप बरं आहे. आणि साक्षात्कार झाला, आणि साक्षात्कार लोकाला सांगितला. काय सांगितला? तुम्ही ज्याला भेटाय तुम्ही भिवू नका, तुम्ही अमर आहे, तुम्ही मरणारे नाही. बघा तुम्ही महाराज, आमची आई ना अशी, आम्ही आहेत वायदावाने दिसाय, पण आईला मारोडेवानी. आणि तिला साखर सांगितली डॉक्टरने. 6 मामा मला, 4 मावश्या, सगळ्यांपाशी आई रडायची. आम्ही सांगू आई चहा थोडा कमी पी, आई चहा थोडा कमी पी. नाही ऐकलं, पण बनगर डॉक्टर आहेत कोर्टीला, आणि त्यांनी सांगितलं आई साहेब साखरचं प्रमाण आहे. आणि मग म्हातारी आमच्या घरी येऊन आई रडायला लागली. मला आम्ही सांगू मरलो का? हे कशावर विषय निघाला? विठाला विठाला थोडं असं जाग्यावर तुम्ही रामज, मी जाग्यावर राहील की आपण मरणारे नाहीत हा विषय होता. अमर आहे. मग आई रडायची. आईला म्हणलं का? मुली साखरेने लय विचित्र होतं, माणसाचं लय अवघड होतं तब्येत. आणि मरायचं, सगळ्यांना मरायचे, पण मरणावर ज्याने विजय मिळवला असे तुकोबराय लोकांना काय म्हणले? जगद्गुरु तुकोबराय म्हणले, माय बाप हो तुम्ही अमर आहे. आज हे भाऊ गेले म्हणायला आपल्याला ज्ञान दृष्टी नाही, ते गेलेच नाहीत, पण आपल्याला ती ज्ञान दृष्टी नाही. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. काय अभंगाची सुरुवात? काय हो महाराज, नुसतं कीर्तन पटलं हसलं नाही हो महाराज. पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन. ज्ञानोबराय म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तरिले, विषय सुख नाशिवंत, शिवी
तिमिर तोंडले 84 लक्ष ओने फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी संसार दुःख मूळ काय ज्ञानोबर आहे आणि यातलं तिसरं चरण आहे महाराज बघा समजलं तर आयुष्याचं कल्याण होईल ते म्हणतात माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी माता पिता विश्वमित्र स्वजन सखे सुखाची मांडणी इष्टमित्र स्वजन दुःख भोगी जशी पकवाजाला कसरत काढली महाराज जरा काकडा घे जाऊ हरिपाठ घे जाऊ असा जर गडी असा जर ह्यांनी जर हरिपाठ फेटा जर बांधलं तर माऊली सारखं रुपये घेऊ आता मृदुंग तुम्ही गोड शिकवलाय त्यांना आमचे सोहमचे तर वडील कुठं कुठं घेऊन येतात कधीच अपेक्षा नाही हो महाराज ज्याला अपेक्षा कसलीच नाही ना त्याला ते इतकं देतो ना महाराज सुदामापाशी अपेक्षाच नव्हती महाराज सुदामाची भेट घ्यायला गेला कसली अपेक्षा नव्हती पण शुद्ध भाव धेकोनिया गाव सोन्याचा सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागू काय महाराज राहिली गाव ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय शुद्ध भाव घेऊन या पंढरपुराशी जाव काय महाराज म्हणून मायबापांनो झाला आपला